हात चेहऱ्यापेक्षा पण खूप काळे दिसताय का? सन टॅनमुळे आणि कामामुळे हात खूप रफ झाले का? तर मी आज तुम्हाला सांगणार आहे घरगुती एक सोपा आणि इफेक्टिव्ह उपाय. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. फक्त 10 मिनिटात हात गोरे करण्यासाठी आज आपण घरगुती एक रेमेडी अप्लाय करणार आहे, म्हणजे हँड स्क्रब यूज करणार आहे. त्याच्याने आपले 10 मिनिटात हात 100% गोरे होतील. हे जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा. नमस्कार मंडळी, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की दर आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्या चॅनलवरती फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप, DIY आणि स्किन केअर अशा वेगवेगळ्या विषयांवरती मी व्हिडिओ घेऊन येत असते. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया, कारण की आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत बेसिक हँड ग्लो पॅक कसा बनवायचा. आपल्या हातांचा जो काळवटपणा जो आहे तो घालवण्यासाठी आज आपण घरगुती एक पॅक तयार करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला घरगुती जे घटक आहेत ते यूज करायचे आहेत. तर बेसिक पॅक बनवण्यासाठी आपल्याला किचनमधले 5 घटक लागणार आहे. तर तुम्हाला काय काय घटक लागतात मी ते व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणारच आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण की व्हिडिओ जर तुम्ही स्किप केला तर तुमचा जो पॅक बनवला आहे तो लक्षात येणार नाही. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत. आज आपण जो पॅक बघणार आहे तो पॅक आपल्या हातांना ब्राईट आणि स्मूथ बनवण्यास नक्कीच हेल्प करतो. तर चला तुम्हाला इन्ग्रेडियंट सांगते. तर त्यासाठी आपल्याला किचनमधले इन्ग्रेडियंट वापरायचे. तर 2 चमचे आपल्याला त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ वापरायचं, 1 चमचा आपल्याला बेसन पीठ वापरायचं, त्यामध्ये 2 चमचे आपल्याला दूध यूज करायचं, एक अर्धा लिंबू यूज करायचा आणि 1 चमचा मध टाकायचं. हे जे 5 घटक आहेत ते यूज करून आपल्याला जो आजचा जो हँड स्क्रब आहे ते रेडी करायचं आहे. हे रेडी करताना जो डेमो आहे तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये त्याची क्लिप जी आहे ती व्हिडिओमध्ये लावते. तर व्हिडिओ तुम्ही क्लिपमध्ये बघू शकता. तर मी कसा रेडी केला आहे तुमच्या लक्षात येऊन जाईल. आणि त्याची कन्सिस्टन्सी आहे आपल्याला एकदम एकदम फाईन ठेवायची, म्हणजे खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही, थोडंसं घट्ट ठेवायचं, कारण की जे आपल्या हातांना रफ करायचं आपल्याला स्क्रब करायचं त्याची अशी कन्सिस्टन्सी आपल्याला मेंटेन करायची. तर चला व्हिडिओ पुढे कंटिन्यू. तर आपण जे आज घटक यूज केलेत किचनमधले त्याचे पण काही स्पेशल बेनिफिट आहे, म्हणूनच आपण आज ते घटक यूज केले आहे. तर आपण तांदळाच्या पिठाचा वापर करतोय. आपण तांदळाचं पीठ 2 चमचे घेतलेच आहे, पण तांदळाच्या पिठाने आपल्या हातांवरचं जे आहे किंवा चेहऱ्यावरचं जे आहे ते टॅन रिमूव्ह करते, आपले डेड स्किन जे आहे ते रिमूव्ह करते. कारण की जे तांदळाचं पिठाचं जे टेक्स्चर असतं ते थोडंसं खरबडीत असतं. आपण जर आपल्या हातांवर रब केलं तर ते स्क्रब टाईप होतं, म्हणजे आपल्या हातांवरचं जो डेड स्किन असते ती रिमूव्ह करण्यास मदत करते. म्हणून आपण आज तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे. सेकंड जे घटक आहे ते आपण वापरलं आहे त्याच्यामध्ये बेसन पीठ. बेसन पीठ आपल्या स्किनला ब्राईट करण्याचं काम करते, म्हणजे आपली त्वचा जी आहे ती उजळ करण्याचं काम करते. म्हणून आपण त्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ वापरलं आहे. आणि तिसरं जे घटक आहे आपण त्याच्यामध्ये लिंबू वापरला आहे. लिंबू आपल्या स्किनवरचा जो टॅन आहे तो टॅन कमी करण्यास नक्कीच मदत करते, म्हणजे आपल्या हातांवरचा जो काळवटपणा आहे तो रिमूव्ह करण्यास आपल्याला लिंबाचा वापर करायचा आहे. चौथं घटक जे आहे आपण त्यामध्ये मध वापरले. मधाचं जे काम आहे आपल्या स्किनवरती मॉइश्चर टिकून ठेवण्याचं काम मध करतं, म्हणून आपण सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे आपण मध यूज केला आहे. आणि सगळ्यात लास्ट जे घटक आहे आपण त्याच्यामध्ये 2 चमचे दूध यूज केलेले. दुधाचा वापर असा होतो की आपल्या स्किनला सॉफ्ट आणि ग्लोईंग करण्यास मदत करते, ज्याच्यामुळे आपण आज हे घटक वापरून आपला हँड स्क्रब ते आहे ते रेडी करणार आहेत. तर चला आपला पॅक रेडी करूनच झाला आहे. तर अप्लाय करताना छान आपले पहिल्यांदा हात स्वच्छ क्लीन करून घ्यायचे, हात धुवून घ्यायचे आणि आपल्या हात धुतल्यावरच आपल्या हातांवर अप्लाय करायचे. अप्लाय करून झाल्यानंतर आपल्या हातांना पूर्ण सर्क्युलर मोशनमध्ये अप्लाय करायचे. अप्लाय करून झाल्यानंतर 15 मिनिटं आपल्याला वेट करायचे. आणि धुण्याच्या आधी आपल्याला जे आहे थोडं हातांना ओलसर करायचं. ओलसर केल्यानंतर आपले जे हात आहे थोडेसे चोळत म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये स्क्रब करत करत आपल्याला घासत तो पॅक जो आहे तो रिमूव्ह करायचा आहे. असं केल्याने आपल्या हातांवरचा जो टॅन आहे तो 100% रिमूव्ह होईल. आणि आपण जेव्हा हँड वॉश करू त्यानंतर आपल्याला लगेच मॉइश्चरायझर किंवा बॉडी लोशन लावणं मस्ट आहे, कारण की आपले जेव्हा हात आहे सॉफ्ट होतात त्यानंतर आपण जर बॉडी लोशन लावलं तर आपला जो पॅक आहे तो अजून इफेक्टिव्ह होतो. तर ज्या गोष्टी आहेत त्या अजिबात आपण छान असं स्क्रब तयार करून घेतलेले. कन्सिस्टन्सी थोडी थिक ठेवा, कारण की आपल्याला हातांमध्ये ते सर्क्युलर मोशनमध्ये चोळायचं आहे, थोडंसं म्हणजे स्क्रब करायचं आहे थोडक्यात आपल्याला. तर थोडीशी घट्ट कन्सिस्टन्सी ठेवलेली, खूप जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही, आपल्या हातांना अप्लाय पण झालं पाहिजे. तर याचे जे इन्ग्रेडियंट आहे ते तुम्हाला मी आपल्या डेमोमध्ये दाखवलेच आहे. 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा दूध, 1 चमच्याच्या वरती दूध लागलं, जास्त दूध लागलं, 2 चमचे दूध घ्या.
1 चमचा मध टाकलेले आणि एक अर्धा लिंबू त्याच्यामध्ये कट करून टाकलेलं आहे. सगळी अशी पेस्ट तयार करून घेतलेली. हे स्क्रब तयार झालेले. हे आता आपल्या हातांवर छान अप्लाय करायचं. जिथे आपले कोपर वगैरे जिथे आपला जास्त काळा डार्क एरिया आहे तिथे जास्त लावा, कारण की ते आपल्याला थोडेसे जास्त वेळ ठेवायचं आहे. तर पुन्हा हातांवरती मी अप्लाय करते. आता आपल्या हातांवरती अप्लाय करायचं आहे. नेमका कॅमेरा बंद राहून गेला आणि मी एका हाताला अप्लाय करून केलं, तर म्हणजे लक्षात नाही राहिलं कॅमेरा जो आहे तो बंदच आहे. पण तुम्ही बघू शकता पूर्ण हातांवर मी छान अप्लाय केलेले आहे. असंच पूर्ण हातांवरती आपल्याला छान अप्लाय करून घ्यायचं आहे. जिथे जास्त काळे डार्क असतील आपल्या हातांवरती, म्हणजे आपले कोपर झाले ते झालं थोडंसं जास्त, इथं जे आहे जास्त वेळ ठेवायचं. थोडं सर्क्युलर मोशनमध्ये जास्त वेळ घासायचं तिथे, म्हणजे कसं जे पण टॅन वगैरे असेल ना आपली ती निघून जाईल. आता पॅक बनवण्यासाठी तुम्ही बघितलंच आहे, तर पॅक बनवण्यासाठी आपण 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा जो आहे त्यामध्ये बेसन पीठ टाकलंय, 1 चमचा मध आणि 1 चमचा त्यामध्ये लिंबाचा रस, म्हणजे अर्धा लिंबू कट करून टाकलेला आहे आणि 2 चमचे साधा त्याला दूध लागलेले, कारण की एका दुधाच्या चमच्यामध्ये झालेले त्याला 2 चमचे दूध लागलेले. असं आपण ही जी पेस्ट आहे ना तुम्ही अंडर आर्म एरियामध्ये पण लावू शकता, कम्फर्टेबल असाल तर. तुमचे जर अंडर आर्म वगैरे खूप काळे असतील ना तिथं पण यूज केलं तरी पण चालेल. हे पूर्ण हातांवरती जे आहे ना छान असं अप्लाय करून घ्यायचं आहे. नेमकं एवढं छान अप्लाय करताना तुम्हाला दाखवणार आणि नेमकं कॅमेरा बंद राहून गेला, पण ठीक आहे. तुम्ही बघू शकता मी पूर्ण हातांवरती जे आहे ते अप्लाय केलं आहे. असं छान पूर्ण हातांवर आपल्याला अप्लाय करून हे 15 मिनटं ठेवायचं आहे. जास्त सुकू द्यायचं नाही. थोडंसं नंतर सुकण्याच्या आधी पण आपल्याला छान सर्क्युलर मोशनमध्ये हे करायचं आहे. आणि हे जे आहे ना अप्लाय करताना ना हँड जे आहेत ना आपले हात जे आहेत ना छान साध्या पाण्याने पहिले धुवून घ्या आणि मग आपल्या हातांवरती अप्लाय करा. असं पूर्ण दोघं हातांवर छान अप्लाय करून घ्यायचं आहे. थोडंसं इथे नंतर मी प्रॉपर लावून घेते, मग तुम्हाला दाखवते. त्याच्यामुळे एवढं ते जमत नाही आहे कॅमेरामध्ये, पण मी आता नंतर ते व्यवस्थित लावून घेते. आणि आपल्याला हे 15 मिनटं आपल्या ह्याच्यावर ठेवायचे हातांवरती, बघू शकता. आणि 15 मिनटानंतर जे हात आहेत आपले ते वॉश करायचे आहेत. तर चला मी 15 मिनटं रेस्ट करते, सुकल्यानंतर तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर डायरेक्ट वॉश करते. हे जे हात आहेत ना आपले 15 मिनटं छान सुकू द्या आणि 15 मिनटानंतर आपल्याला साध्या पाण्याने वॉश करायचे. कोपर वगैरे थोडंसं जास्त स्क्रब करा, कारण की आपले कोपर वगैरे खूप काळे असताना, त्यामुळे थोडं जास्त वेळ तिथे असं सर्क्युलर मोशनमध्ये घासा. काळापणा जो आहे तो आपला निघून जाईल, म्हणजे जे हातांवरचे टॅन वगैरे जे आहे ते निघून जाईल. तर आता ऑलमोस्ट 10 मिनटं आपण ठेवणार आहे. त्याचं सुकू देऊ नका. थोडंसं ओलसर असताना थोडं हाताने लगेच आपल्याला चोळून काढून टाकायचं, कारण की आपण स्क्रब करतो, आपण पॅक लावत नाही. हा जो आहे तो आपण स्क्रब अप्लाय केलेला आहे त्यावर. सर्क्युलर मोशनमध्ये छान वॉश करून झाले. तुम्ही बघू शकता इन्स्टंट हातांवरती किती छान ग्लो दिसतोय, हँड व्हाईटनिंग दिसत आहे, म्हणजे कुठल्या प्रकारचं काळं दिसत नाही आहे. तर बघू शकता तुमच्यासमोर रिझल्ट आहे. तर हा जो पॅक आहे तो सकाळी आंघोळीच्या आधी करा, कारण की कपडे बिपडे खूप खराब होतात, म्हणजे आपल्याला इझी जातं. तर मस्त लावून घ्यायचं आणि डायरेक्टली आंघोळ करून टाकायची. आणि जेव्हा पण तुम्ही हँड वॉश करणार, हात वॉश करणार, ते त्यानंतर त्याच्यावरती मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. बॉडी लोशन जरूर लावा. हात एकदम सॉफ्ट होतील, ग्लॅम होतील, याच्यामध्ये ग्लोईंग करतील आणि कुठल्या प्रकारचा आपल्या हातांवरती टॅन राहणार नाही. तर ह्या गोष्टी नक्की फॉलो करा. आता हा जो पॅक आहे आपल्याला आठवड्यातून 2 वेळेस वापरायचा आहे. तुम्ही हे जो पॅक आहे अंघोळीच्या आधी 15 मिनटं वापरा, कारण की त्यानंतर तुम्हाला आंघोळ करणं सोपं जाईल. मग आठवड्यातून 2 वेळेस यूज केला तर तुमच्या हातावरचा जो टॅन आहे, सन टॅन आहे, तुमचे जे हात खूप रफ झाले असतील त्याला 100% इफेक्ट होईल आणि 100% तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील यामध्ये. तर हा पॅक जो आठवड्यातून 2 वेळेस अप्लाय करा. सेन्सिटिव्ह स्किन जर असेल तुमची, जर तुम्हाला कुठली ॲलर्जी वगैरे होत असेल तर तुम्ही पॅच टेस्ट करा आणि मगच जे आहे तो स्क्रब पॅक अप्लाय करा. तर विदाऊट पॅच टेस्टशिवाय कुठलाही पॅक अप्लाय करू. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट टिप्स सांगते तुम्हाला, तुम्ही जेव्हाही पॅक अप्लाय करणार त्याच्यानंतर हातांवरती बॉडी लोशन लावा, त्याच्याने तुमचे हात सॉफ्ट होतील. आणि जर तुम्ही उन्हात जाणार असाल तर हातांवर सनस्क्रीन लावा आणि सनकोट यूज करा. असं केल्यानंतर तुमच्या हातांवरचा जो टॅन आहे, तुमच्या हात जर पिगमेंट होत असतील तर ते होणार नाही, सन टॅनमुळे तुमचे हात काळे होणार नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण बेसिक गोष्टी आपण फॉलो केल्याच पाहिजेत, तर आपले जे स्किन आहे ते आपल्याला 100% मेंटेन राहण्यास मदत होईल.
तर चला, व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा तुम्हाला हा पॅक युजफुल वाटला की नाही वाटला. आणि येणारे असेच आपले नवनवीन जे व्हिडिओ आहे ते तुम्ही बघत राहा, कारण की आठवड्याच्या दर मंगळवारी आणि शुक्रवारी आपण व्हिडिओ घेऊन येत असतो. तर तुम्हाला कुठला स्किन टाईपवरती व्हिडिओ बघायला आवडेल तेही मला कमेंट करून सांगा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. तर चला, भेटू नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.